पुण्यातल्या हॉटेलमध्ये नशेचा काळा बाजार सुरू होता। फर्ग्युसन रोडवरील हॉटेलमध्ये नशा पार्टी सुरू होती। अल्पवयीन मुलांचा ड्रग्ज घेतानाचा व्हिडिओ समोर आला आहे। ड्रग्ज प्रकरणामध्ये आता 3 पोलीस निलंबित झालेत। पोलीस उपायुक्त आणि 2 पोलीस शिपायांना तडकाफडकी निलंबित करण्यात आला आहे। तर पुणे हॉटेल ड्रग्ज प्रकरणामध्ये एकूण 8 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे। मुलांना बारमध्ये सर्रास ड्रग्ज देतानाचा व्हिडिओ समोर आला होता। अग्रवाल प्रकरणानंतर सुद्धा पुण्यामध्ये नशेचा बाजार सुरू असल्याचं दिसतंय। पुणे पोलिसांचा बारवाल्यांना आशीर्वाद आहे का असा सवाल यामुळे उपस्थित झालाय। तर पुण्यातील हॉटेलमध्ये सर्रास ड्रग्ज विक्री होते का, एवढी इझी आहे का इथं ड्रग्ज घेणं, असा सवाल या ठिकाणी उपस्थित झाला आहे। तर फर्ग्युसन रोडवरील L3U हॉटेलमधील व्हिडिओ असल्याचा दावा केला जातो। या ठिकाणी अल्पवयीन मुलं ड्रग्ज घेताना समोर आलेली आहेत आणि त्या प्रकरणामध्ये आता पोलिसांचं निलंबन करण्यात आलंय। दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे हे आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत पुण्यातून। चंद्रशेखर, काय सांगाल? अग्रवाल प्रकरण घडलेलं होतं, ते प्रकरण एवढं गाजलेलं आहे, पुणे पोलिसांवर टीका झाली, तरी सुद्धा पुण्यामध्ये ड्रग्जचा बाजार सुरू असल्याचं दिसतंय। एवढंच नाही तर अल्पवयीन मुलं ड्रग्ज घेताना समोर आली आहेत आणि त्यामध्ये आता पोलिसांवर कारवाई केल्याचं कळतंय। काय अपडेट्स आहेत, काय काय घडलं या प्रकरणात आतापर्यंत? खरं तर पुण्यातील हे जे फर्ग्युसन कॉलेजवरती जे हॉटेल होतं लिक्विड लिझर नावाचं, त्या ठिकाणचा जो व्हिडिओ व्हायरल झाला त्यानंतर पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत हे हॉटेल सील केलेलं आहे। परंतु के नावाच्या एका व्यक्तीनं ही जी पार्टी आहे, रात्री 12च्या नंतरची पार्टी आयोजित केली होती, त्या के नावाच्या व्यक्तीचा शोध पुणे आता पोलीस घेताना दिसत आहे। त्यामध्ये बीट मार्शलवरती असलेले रात्र गस्तीचे जे 2 पोलीस अंमलदार आहेत त्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे। पोलीस उपायुक्त संदीप गिल यांनी ही निलंबनाची कारवाई केलेली आहे। खरं तर या हॉटेलमध्ये एकूण 4 मालक आहेत अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे। मूळ मालकांनी हे हॉटेल जे आहे ते चालवण्यासाठी दिलं होतं आणि या हॉटेल चालकाला एका पार्टी इव्हेंट मॅनेजमेंटच्या एका संस्थेनं त्यांच्याशी संपर्क साधला आणि रात्री 12च्या नंतरची पार्टी त्या ठिकाणी परवाच्या दिवशी आयोजित करण्यात आली होती। आणि या पार्टीमध्ये स्वच्छतागृहामध्ये 2 युवक जे आहेत ते ड्रग्ज घेतानाचा व्हिडिओ समाज माध्यमावरती व्हायरल झाला आणि या व्हिडिओनंतर आता पुणे पोलीस ॲक्शन मोडमध्ये आहेत। खरं तर या के नावाच्या व्यक्तीचा शोध पोलीस घेत आहेत। खरं तर काल जे आहे ती एक्साईज विभागानं या हॉटेलमधील सगळं दारू जी आहे ती जप्त केलेली आहे। त्याचबरोबर साऊंड सिस्टीम जी आहे ती सुद्धा साऊंड सिस्टीम पुणे पोलिसांनी जप्त केलेली आहे। पोलीस जे आहेत ते ॲक्शन मूडवरती आहेत, परंतु आपण पाहिलं की गेल्या 2 वर्षापासून ड्रग्ज माफिया ललित पाटील हा ससून रुग्णालयामधून ड्रग्जची विक्री करत होता, त्याच्यावरती कारवाई झाली। त्याचबरोबर पुणे जिल्ह्यामध्ये अनेक MIDC आहेत, त्या MIDCमध्ये ड्रग्ज तयार केले जात होते याची माहिती पोलिसांना मिळाली। या सगळ्या ड्रग्ज फॅक्टरीवरती सुद्धा कारवाई झाली, परंतु पुण्यात पुन्हा जे ड्रग्ज आहे त्याची विक्री होतानाचा जो कालचा जे आपल्याला व्हिडिओ समोर आला, नेमका आता ही ड्रग्ज विक्री करते कोण याचा तपास जे आहे ते अंमली विरोधी पथक 1 आणि 2 त्याचबरोबर गुन्हे शाखेचे पोलीस घेताना दिसत आहेत। फरा निश्चितच चंद्रशेखर, आणि त्यामध्येच आता पोलिसांचं निलंबन झाल्याची माहिती सुद्धा समोर येते। या प्रकरणात आता पुढे नेमकं काय काय समोर येतं ते बघावं लागणार आहे। या विषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।